एक मजगाव जायचं ना आपण. केस कापावला तू पण येतस. आणि दादा कधी गेलाय? वरती गेलाय. जा दादाला बोलून ये मग. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगचा प्लॅन असा आहे की आता केस कापायला निघालोय. विकी, मी, बाबा आणि स्वस्तिक. केस कापून आल्यानंतर आपल्याला जायचं आहे गणपती बघायला. तिथे गणपती बनवलेत, कारण गणपती बाप्पांचं आगमन जवळ येत आहे. आतुरता तुम्हालाही असेल. तर आपण जाऊ कारखान्यामध्ये गणपती बघायला. आणि मग महादेव दादा पण आमचा आज मच्छीला गेलाय. तर आपण आज बंदरावरती पण जाऊ. त्यांना किती मच्छी आहे किंवा काय माहोल आहे आपल्या बंदरावरती. आज दुपारी येतील मच्छीवाले, तो तुम्हाला दाखवेन. हा बघा आमचा विकी तयार झालेला मजगावला जाण्यासाठी. रेनकोट काढलेला आहे त्यांनी. मजगावला जायला निघालो आणि आम्हाला माहिती पडलं की नावीच नाही आहे. तर मजगावला जायचं आमचं कॅन्सल झालंय. मांदाडा विसरून देखू. मांदाडा देखू विसरून. ये छत्री मोडशीन. नाही फोनाला नका पिशवी. लगेच गेलो मग. चले रे पैसे पण नाही. तर मजगावला जायचं कॅन्सल झालंय. पण आता आम्ही मांदाडला जात आहोत, कारण मांदाडचं नावी आहे. फोन करून विचारलं त्यांना पण. तर आता मांदाडला केस कापायला चाललंय. चल बैस. छत्री घ्यायची आपण, पाऊस आलो तर. चल तर चला निघतोय आता. तर पोचलोय फायनली सलून मध्ये. आठवण कर हा चपलांची. हा चला नंबर लावून घ्या. काय झालं रे तिकडे? काय देखतस? ए स्वस्तिक, याला काय जायला? आमचं स्वस्तिक आहे ना, केस कापायला घाबरतो म्हणून आतमध्ये नाही येत. केस पापतेस ना ये विकी. केस पापतेस ना? नाही स्वस्तिक गाडी चालवला. आता स्वस्तिक नर पण नाही. तर झालेले आहेत केस कापून. आणि आमचा स्वस्तिक पण आज रडला नाही. तिकडे बघ, तिकडे बघ. तो बघ, तो बघ पप्पा बघ काय सांगते. या काय लागले. तर चला निघतो आता घरी जायला. नाही तर काय, पाली म्हणजे पाली. नाही तर काय. येताना तू बैसला जाता याला नका. मग मना तू पोटाखाली घे. चला चला बैसल्या. तर पोचलोय फायनली गावात. तर चला. अरे इकडे छत्री उतारते ये. अरे चला मग येते त्याला. चला शेवटीला दोघ जण येताना खावं घेऊनच आलं. खाद्र पहिला आंघोळ करा. पहिले आंघोळ करता. कपडे काढू. दोघांनी पण आंघोळ केलेले आणि खायला सुरुवात. हा पानपुरी कशी लागते? हा काय खाल्ली सुनी? तर स्वस्तिक लगेच आमचा जेवायला पण बसला. जेवायला बघ काय घेतलंय त्याने. काय या कोलबी. तर झालेले आहे माझी पण आंघोळ. तोपर्यंत आमच्या स्वस्तिकचं पण जेवण झालंय. आणि आता मी पण जेवायला घेतोय, कारण
केस कापणार आहे. दुपारचे 1 वाजलेले आहेत. दर. काय रे ता मस्त लागते. तर मी बघा काय काय घेतले जेवायला. फ्राय केलेली कोलबी आणि कोलबीचा कालवण आणि जोडीला भाकरी. आणि इकडे बाबानी विकी जेवते. स्वास्तिकचं जेवण झालंय. आता एक एक घास खायला माझ्या पुऱ्यात येईल. आणि आमची मालता मावशी पण आली आमच्या इथं बसायला. या मालता मावशी जेवायला. तर मित्रांनो दुपारचे 2:30 वाजायला आले आहेत आणि जोरात आलाय पाऊस. ॲक्च्युली छत्री वगैरे घेऊन मी बंदरावरती निघालेलं, मच्छी वगैरे बघून आलो असतो आपण, पण आलाय जोरात पाऊस. थोड्या वेळाने जाऊ आपण. तर आता कमी आलाय पाऊस, जाऊयात मच्छी बघायला. काय काय मच्छी आहे ते बंदरावरती बघून येऊ. आणि हवा बघा, हवा अजूनपर्यंत तेवढीच आहे. छत्री बंद करायला लागेल. तर आता दुपारचे 2:30 वाजताचं माहोल बघतोय आता आपण. हे बघा 2:30 वाजलेत आणि मस्त भरती होती पाण्याला. होड्या सगळ्या पाण्यातच होत्या, मच्छी मारून आलेल्या. ह्या बघा सगळ्या होड्या. काही होड्या आहेत ना मच्छी वाटवत आहेत जाळ्यातून. होड्यांमध्ये माणसं आहेत, मच्छी मारून आलेले आहेत. हे बघा दिसतील तुम्हाला. आणि वारा भरपूर होता, त्यामुळे ह्या व्हिडिओला पण आपल्याला व्हॉइस ओव्हर करायला झालं आहे. आणि एवढ्या वाऱ्यातून मासेमारीसाठी गेलेली. हे बघ ह्या होडीत महादेव दादा होता. तर आता जेटीवर आलो आहे आणि जेटीवर तर भरपूरच वारा लागतो आहे. इथून मस्त सुंदर व्ह्यू जो की तुम्हाला नेहमीच दाखवत असतो. आणि ह्या बघा लाईनीत कशा होड्या लावलेल्या आहेत, जेणेकरून वाऱ्यापासून होड्यांचं संरक्षण राहील म्हणून एकदम जवळजवळ होड्या लावलेल्या आहेत. आणि या होड्यांमध्ये पण मच्छी वाटवत आहेत लोक. तर नारायण घेऊन आलेला मंदीला. तर शेवटीला मच्छी पाहायला भेटते आपल्याला. हे बघा चोर बोंबील वगैरे आहेत, ढोम्या आणि लेपा वगैरे आहेत. आमची किसन्या बाईने आणली. तर आलो जाऊन बंदरावरून पण पुन्हा घरी. आणि जाम वादळ वारा सुटला आहे, त्यामुळे जास्त काही बोलता नाही आलं. आणि थोडीफार आपल्याला मच्छी बघायला भेटली. तर अजूनपर्यंत मांदीलाच जातात. मांदीला किती भेटली ती बघितलीतच. आणि बाकीची काटेरी वगैरे होती ती पण दाखवली तुम्हाला. तिथं थोडा वेळ थांबलेलो आपल्याला मच्छी पाहायला मिळावी म्हणून. तर आता थोडा वेळ घरी थांबतोय आणि मग आपण जाऊ गणपतीच्या कारखान्यामध्ये गणपती बघायला. A few moments later. तर मित्रांनो आता डायरेक्ट गणपतीच्या कारखान्यामध्ये व्हिडिओ स्टार्ट केले. आणि ह्या सगळ्या मूर्त्या आहेत. गणपती मूर्ती बनवण्याचं काम चालूच आहे. आणि दरवर्षी जे येतात दिघीतले तेच आलेले आहेत यावर्षी पण. आणि एवढ्या मूर्त्या झालेल्या आहेत बनवून. तर मस्त सुंदर सुंदर मूर्त्या ह्या बघा. बघा ही भारी आहे मूर्ती ना. आणि या जवळून तुम्ही बघू शकताय सुंदर मूर्त्या गणपती बाप्पांच्या. आणि आगमनाची आतुरता कुणाला कुणाला लागलेली आहे त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे, कारण मी तर खूप वाट पाहतोय गणपती बाप्पांच्या आगमनाची. आणि मस्त मस्त डिझाईन्स बनवलेल्या होत्या. आणि हा गणपती भारी वाटला मला. तर आमच्या मंदिरात पटांगणावरती बघू शकताय जाळं ताणण्याचं काम चालू आहे. तर मित्रांनो ही जी जाळं आहेत ती जाळं ना शाहींशाची जाळं असे म्हणतात. आणि ही कोलबी पकडण्यासाठी पाण्यामध्ये सोडली जातात. ही आपल्या फेमस ढोलवादक एकनाथ बुर्ले यांची जाळं आहेत. मला कोणाची तरी कमेंट आलेली की ढोलवादकांना दाखव व्हिडिओमध्ये. आणि 5:15 वाजत आहेत, शाला पण सुटले तुम्ही. तर मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला. तर सुरुवात केलेली केस कापायला जाण्यापासून आणि मग एंड केली आपल्या बाप्पांच्या कारखान्यामध्ये जाऊन मूर्त्या वगैरे तुम्हाला दाखवल्या. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. एडिटसुद्धा झाले, आता तुमच्यापर्यंत पोचले सुद्धा.
त्यामुळे बघितलीत पूर्ण, थँक्यू. लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. असेच नवनवीन ब्लॉग्स लवकर मी घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आहे. तर माझा उत्साह वाढवण्यासाठी लाईक आवर्जून करा. टाटा, बाय बाय. आमच्या पप्पानी गणपती हंदला.